सच्चा हनुमान भक्त सुरेश आप्पासो हारके सावकर सलगरे येथे साकारत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पहिली 55 कोटी हनुमान मूर्ती सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे नगरीत भक्तिभाव, वैदिक मंत्रोच्चार आणि दैवी वातावरणात साकार होत आहे। 55 फुटांच्या भव्य, दिव्य आणि मनमोहक हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा देवतांच्या मूर्तीसह ढोल ताशांचा गजर, रथ, हत्ती, उंट, घोडे, नगर प्रदक्षिणा, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, प्रवचन, कीर्तन, भजन, पंचाचार्य, कलश पूजन, सामुदायिक हनुमान चालीसा, पठण, हवन, आरत्या आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपण सारे कुटुंबियांसह अवश्य उपस्थित राहा आणि या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा। या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सदर्भ सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ यांच्या शुभहस्ते होणार आहे। त्याशिवाय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित राहणार आहेत। हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर रोजी स्थळ महादेव मंदिराजवळ जानरावाडी रोड सलगरे। मिरजेत डॉल्बीचा दंदनाट व पारंपरिक वाद्याच्या गजरात दुर्गामाता विसर्जन, भक्तिमय वातावरणात देवीला निरोप, कडेकोट पोलीस बंदोबस्त। मिरज शहरात नवरात्र उत्सवाची उत्साही सांगता दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीने झाली। 22 सप्टेंबर रोजी नवरात्राला सुरुवात झाली होती। शहरातील सुमारे 125 ठिकाणी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती। 9 दिवस विविध मंडळांनी देवीची पूजा, अर्चा, आरती तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, गरबा, दांडिया यांचे आयोजन केले। देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून चांगल्याचा वाईटावर विजय मिळवला। या ऐतिहासिक कथेनुसार हा उत्सव स्त्री शक्तीला समर्पित मानला जातो। काल देवीच्या विसर्जन मिरवणुका शहरातून उत्साहात निघाल्या। डॉल्बीच्या दंदनाटासह पारंपरिक वाद्याच्या गजरात भक्तांनी देवीला निरोप दिला। महिलांचा लक्षणीय सहभाग होता। काही महिलांनी दांडिया खेळत देवीला निरोप दिला तर तरुणाईने डीजेच्या तालावर ठेका धरला। मोठमोठ्या दुर्गा मूर्ती मिरज बाजारपेठेत दाखल होताच ठिकठिकाणी मंडळाच्या स्वागतासाठी मंडप उभारले गेले होते। शहरभर दिवे, फुलांचे तोरण आणि रंगीबेरंगी सजावट दिसत होती। शेवटी देवीच्या मूर्ती ऐतिहासिक गणेश तलाव या ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या। महापालिकेकडून विसर्जनाची चांगली तयारी करण्यात आली होती। संपूर्ण मिरज भक्तिमय वातावरणाने निनादत होता। पोलीस बंदोबस्तामुळे शिस्तबद्ध व सुरक्षितपणे विसर्जन सोहळा पार पडला। अखेर पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात मिरजकरांनी आई दुर्गा मातेला निरोप दिला।